बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईमध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। सानपाड्यामध्ये सिलेंडरसाठी 3 किलोमीटरपर्यंत लोकांनी रांग लावली आहे। गॅस एजन्सी ऑफिस समोर पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। आपण पाहतोय उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि तरी सुद्धा या भर उन्हामध्ये नागरिक गॅससाठी उभे आहेत। बाकीचे दोघं लोक येतामध्ये 1 ते 10 जो मिसिंग असेल नंतरला त्याला भेटणार कारण तुमचे टोकन आहे तुम्हाला भेटणार। फक्त लाईनीत जा। जो धक्काबुक्की केली गोंधळ केला त्या व्यक्तीला डायरेक्ट बाहेर आणि त्याने बाटला मागायला यायचंच नाही। जो शिवाला वगैरे करेल टीव्ही वगैरे केली। युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील पाहायला मिळत आहे। नवी मुंबईमध्ये देखील घरगुती गॅसची टंचाई जाणू लागलेली आहे। मी सध्या नवी मुंबईतील सानपाडा येथील एका गॅस एजन्सी समोर आहे। आपण पाहतोय की चक्क घरगुती गॅससाठी एक नव्हे तर चक्क 1 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा सध्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। खरं तर घरगुती गॅस कधी मिळणार याची प्रतीक्षा सध्या नवी मुंबईकर करत आहे। आपण पाहतोय की सध्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सध्या गॅस एजन्सी समोर एकवटलेले आहेत आणि गॅस घेण्यासाठी हे सध्या शिस्तबद्ध रांग यांनी लावलेली आहे। रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। एकूणच गॅस तुटवड्यामुळे मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसतोय। पाहूया। मुंबईमध्ये LPG गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढले। इडली मेदूवड्याचे भाव 20 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढले। गॅस नसल्यानं अनेक हॉटेल धारकांना त्रास सहन करावा लागतोय। छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा धंदा आता कोळशावर सुरू आहे। सिलेंडर तो नहीं मिल रहा है। काम पहले का ही सिलेंडर था, उसी से थोड़ा बचा के थोड़ा सुबह करते हैं, उसके बाद कोयला पे सब कुछ बनाते हैं। अभी कोयला से ही काम चलता है। मुंबईमध्ये चहाचा धंदा करणारे छोटे व्यावसायिक आता इंडक्शन शेगडी वापरतायत। गॅस मिळत नसल्यानं 2-3 दिवस या छोट्या व्यावसायिकांना धंदा बंद करावा लागला होता। परंतु दुकानाचं भाडं, काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार पाहता आता व्यवसाय इंडक्शन शेगडीवर करावा लागत आहे। गॅस नसल्यामुळे चपाती नाही बनवू शकत आम्ही। हो, भाज्या बनवतोय पण चपाती। डीन सरांना काय सांगितलं का की गॅस जर नसेल तर मग डॉक्टरांनी बोलणं झालंय, डीन साहेबांचे बोलणं झालंय, कलेक्टर साहेबांनी त्यांनी फोन केला होता। बघू आता काय होतंय। म्हणजे आज जर गॅस आला नाही तर मग मात्र उद्यापासून बंद करण्याची वेळ आहे। हा, मग नाईलाज होणार आहे काही गोष्टींना। पुण्यामध्ये ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये आज पुरताच गॅस साठा उपलब्ध आहे। गॅसचा साठा उपलब्ध होण्यासाठी ससून रुग्णालयानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय। ससूनच्या कॅन्टीनमध्ये रोज 800 जणांचं जेवण बनतं। डॉक्टरांनाही याचा फटका बसणार आहे। रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये गॅसमुळे चहा पण बंद झालाय। गैस नहीं मिल रहा, 2 दिन दुकान बंद था। अभी 2 दिन कल से इंजेक्शन चालू कर दिया है। अभी 2 दिन हुआ है। 10 रुपये जा रही है चाय अभी। हाँ, पहले 8 रुपये था, 2 रुपये बढ़ा है। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकांनाही गॅस तुटवडा